नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण तसंही सामाजिक विषमतेमुळे, आरक्षणाच्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे रॅलींमुळे बिघडलेलं तर होतच, परंतु आता त्याच्यामध्ये भर पडलेली आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत दुर्दैवीरित्या पडलेल्या पुतळ्यामुळे। परंतु या पुतळा पडल्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये घडलंय आणि महाराष्ट्रामध्ये घडतंय ते अत्यंत लाज आणणारं आहे आणि त्याबद्दलच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे। खरं तर मित्रांनो, पुतळा पडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। काय अपेक्षा होती महाराष्ट्राची? तर सरकारने जाहीररित्या माफी मागावी, परंतु तसं झालं नाही आणि राजकीय पक्षांनी, विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवरती आग पाखड करत पुन्हा एकदा या विषयाचा सुद्धा चुथडा केलेला आहे। या विषयाचं गांभीर्य सुद्धा संपवलेलं आहे। या विषयाला सुद्धा पुन्हा एकदा त्याच नालायक बुद्धीतून, बालबुद्धीतून बघण्याचा मूर्खपणा यांनी केलेला आहे आणि त्याचबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश। आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, राजकीय पक्षांनी अक्षरशः महाराष्ट्राला लाज आणण्याची वेळ आणलेली आहे। सगळ्यात पहिले तर या लोकांना कुठलीही नीतिमत्ता आणि तत्व उरलेले नाही, कारण यांच्या ज्या युत्या बनतात, आघाड्या बनतात, तुटतात, जे आश्वासनं देऊन हे जनतेसमोर जातात, निवडून आल्यानंतर मात्र हे नंगा नाच करतात। यांना जनतेच्या मतदानाशी, जनतेच्या तत्वांशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं उरलेलं नाहीये। हे यांनी वारंवार यांच्या सत्ता स्थापनेतून दाखवून दिलेलं आहे। परंतु हे राजकीय पक्ष असेच आहे असं समजून महाराष्ट्रातील जनता यांना दुर्लक्ष करते। परंतु वेगवेगळ्या घटना जेव्हा राज्यामध्ये घडतात तेव्हा त्या घटनांना गांभीर्याने बघण्याऐवजी बालबुद्धीच्या नजरेतून बघण्याचं पाप हे लोक आता करायला लागलेत। बदलापूर येथे लहान मुलीवरती अत्याचार झाला, आंदोलनं झाली कारण पोलिसांनी वेळेवरती गुन्हा दाखल केला नव्हता। पोलीस हे शासनाचे आहेत, पोलिसांचा कंट्रोल हा गृहमंत्र्याकडे आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध रोष व्यक्त केलेल्या लोकांना तुम्ही विरोधी पक्षाचे आहे म्हणून हिणवण्याचं पातक या लोकांनी केलं। हे प्रकरण कमी पडलं की काय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष, अक्षम्य पाप या लोकांनी केलं। खरं तर 24 वर्षांचा मुलगा, त्याचं वय बाजूला जरी ठेवलं तरी ज्या मुलाला 1.5 फुटांपेक्षा जास्त पुतळा उभारण्याचा अनुभव नाही त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलंच कसं? तो नेमका मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातलाच कसा निघतो? त्याचे फोटो नेमके राणे कुटुंबियांसोबतच का असतात? त्याचे लेख नेहमी सनातन या संस्थेकडूनच का घेतल्या जातात? हे प्रश्न आता विरोधकांनी उभे केले आणि ऑब्वियसली विरोधकांनी केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा एक नवीन ट्रेंड या सरकारने स्थापित केला, तो म्हणजे विरोधकांनी राजकारण करू नये। अरे, मुलींवर अत्याचार झाला, आंदोलन करण्याची जबाबदारी विरोधकांची आहे बाबांनो। सामान्य जनता रस्त्यावरती नाही उतरू शकत म्हणून तर आम्ही तुम्हाला निवडतो। मग आंदोलन करायचे कोणी? अत्याचार झाला, राजकारण करू नका। पुतळा पडला, राजकारण करू नका। मग तुमच्या विरुद्ध आंदोलन करायचे नाही, तुमच्या विरुद्ध बोलायचं नाही, तर मग तुमचा नंगा नाच सहन करायचा का? तर विरोधक हा जनतेचा आवाज असतो, तो आवाज दाबण्याचा प्रयत्न हे करायला लागले। आज हे करतायत, उद्या तेही करणार आहे, कधीतरी ते करतही होते। त्याच्यामुळे तो काही महत्वाचा मुद्दा उरलेला नाही। हा पुतळा पडल्यानंतर
दहीहंडी होती, सगळे राजकीय पक्ष महाराष्ट्रभर दहीहंडीमध्ये नाचत होते, ही सत्यता तुम्हाला स्वीकारावी लागेल. जर तुम्हाला खरोखरच लाज वाटली असेल, जर शिवराय खरोखर तुमचं दैवत असेल, जर शिवराय खरोखर तुमची अस्मिता असेल, तर तुम्हाला दहीहंड्यांमध्ये करोडो रुपये उधळताना लाज का वाटली नाही? मग ते विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, दोघांच्याही दहीहंड्या होत्या, दोघांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या दहीहंड्या होत्या. वेगवेगळ्या टीव्ही सिरियल मधील, पिक्चर मधील हिरो हिरोईन स्टेजवर आणून तुम्ही नाचवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची दुर्दैवी घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही महाराष्ट्रभर नाचले दहीहंडीमध्ये. जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. दहीहंडी संपल्यानंतर तुम्हाला परत पुळका आला महाराजांचा, आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही माफी काय मागायला लागले, तुम्ही आंदोलन काय करायला लागले, आणि मग या सगळ्यांमधून तुम्ही पोहोचले त्या किल्ल्यावरती. किल्ला ही जागा राजकारण करण्याची नव्हती. किल्ला हा काय तुमच्या बापजाद्यांनी बांधलेली प्रॉपर्टी नव्हती, जिथे तुम्ही जाऊन एकमेकांच्या विरुद्ध अर्वाच्य शिवीगाळ केली, अर्वाच्य घोषणाबाजी केली, आणि नालायकांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचेच दगड उचलून तुम्ही एकमेकांच्या डोक्यात घालण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांना किती यातना झाल्या असतील, की काय या पिढ्या जन्माला आलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये, याचा विचार तुम्ही कधी करता का? संताप होतो हे सगळं बघितल्यानंतर मराठी जनतेचा, याचाही विचार तुम्ही करायचा नाही का? हा माज फक्त तुमचा यामुळे आहे कारण जनतेला कोणाला तरी वोट करावंच लागणार आहे. आज यांनी नालायकपणा केला, उद्या त्यांना मत दिले, परवा ते नालायकपणा करतात. त्या किल्ल्यावरती दगडफेक करावी, त्या किल्ल्यावरती केलेलं सुशोभीकरण तुम्ही घाणेरडं करावं. पहिली गोष्ट तर, सरकार जेव्हा पुतळा उभारत होतं तेव्हा विरोधी पक्ष झोपले होते का? तेव्हा या जयदीप आवटेचा इतिहास का नाही काढला गेला? तेव्हा याच्या कंपनीचा इतिहास का नाही काढला? मग याचाच अर्थ, जेव्हा बिनबोभाट काही गोष्टी चालू असतात तेव्हा सगळेजण एकमेकांच्या ऍडजस्टमेंटनी गप्प बसतात, आणि जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा राजकारण करण्यासाठी, मतांची भीक मागण्यासाठी हे सगळं केलं जातं. हे सगळं तुम्ही करा. तुम्ही रस्त्यावरती एकमेकांना मारतात, जनतेला वेठीस धरतात, बंद पुकारतात, दगडफेक करतात, जाळपोळ करतात, या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहे. या सिस्टीमचा आम्ही एक भाग आहोत. परंतु किल्ल्यावरती तुम्ही नंगा नाच करावा, आणि एवढं होऊनही कुठल्याही राजकीय पक्षांनी या घटनेबद्दल आतापर्यंत माफी मागितलेली नाहीये. जे घडलं ते चुकीचं घडलं, आवेशात घडलं, भावनेच्या भरात घडलं. खरं तर हे किल्ल्यावरती घडायलाच नको. हा किल्ला म्हणजे तुमचे बंगले नव्हते. स्वतःच्या बंगल्यामध्ये तुम्हाला दगडफेक करायची असेल तर करा, तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये करा. गड किल्ले ही महाराष्ट्राच्या जनतेची, स्वराज्याची प्रॉपर्टी आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा राजकीय भांडवल करण्याचं कारण नाही, परंतु या लोकांनी केलं. जोपर्यंत महाराष्ट्राची जनता या असल्या बोगस राजकारणाला ठेचणार नाही, तोपर्यंत राजकीय दृष्टिकोन बदलणार नाही. खरं तर ही आता जनतेवरती आलेली जबाबदारी आहे. जे जे लोक असे नालायक आंदोलन करत असतील, जे जे या गोष्टींना जबाबदार असतील, त्या लोकांच्या नांग्या जोपर्यंत ठेचल्या जाणार नाही तोपर्यंत हे राजकीय लोक सुधारणार नाही. अरे, चिमुरडीवरती अन्याय झाला, तुम्ही एकमेकांना भिडतात, म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय झाला ते राहिले बाजूला, तुमचंच राजकारण पेटतं. मग शिंदेच्या काळामध्ये असं झालं, मग ठाकरेंच्या काळात काय बलात्कार झाले नव्हते का? अरे, हे बोलायची पद्धत आहे का? जे अन्याय झालाय, मग ठाकरेंच्या वेळेसही अन्याय झाला होता तर त्याला तुम्ही आता निस्तरा ना, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते केसेस चालवा आणि संपवा ना प्रकरण, द्या ना फाशी त्या लोकांना. तुम्हाला कोणी अडवलंय?
मोदी काँग्रेसला शिव्या देणार 70 वर्षात काय केलं, आणि काँग्रेस आली की उद्या मोदींना शिव्या देणार तुम्ही काय केलं. जोपर्यंत एकमेकांना सेटबॅक देण्याचं हे राजकारण संपत नाही तोपर्यंत आपल्या हाती काहीच लागणार नाही, हे मराठी जनतेने आता समजून घ्यायला पाहिजे. जर हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीपूर्ण तत्वांना धरून व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.